गुड मॉर्निंग सर्वांना। माझा हा पहिला ब्लॉग, मला काही ब्लॉग वगैरे करता येत नाही, परंतु मी ट्राय करतोय की एक ब्लॉग पण करावा। खूप दिवसाची इच्छा होती, चला म्हणलं करावा। ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे मी आता सध्या फिरायला आलोय मुंबईला। मुंबई टू गोवा जाणार आहे। सांगायचं म्हणजे मी आतापर्यंत ट्रेननी प्रवास केला, विमानाने प्रवास बराच वेळेस केला, इवन हेलिकॉप्टरमध्ये पण प्रवास केला, आणि माझी खूप इच्छा होती की मी एकदा क्रूजनी प्रवास करावा। म्हणजे की मी जेव्हापासून टायटॅनिक मूवी बघितली तो मुवमेंट मला फील करायचं होतं की अरे यार, क्रूजमध्ये कसं जायचं, काय प्रोसेस असते, कसं कसं तिकीट बुक करायचे, हे मी 2-4 महिन्याआधी पूर्ण माहिती काढली आणि मी फायनली आज क्रूजमध्ये जाणार आहे। त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देईलच, काही वेळातच मी क्रूजमध्ये जाणार आहे। ही एक्साइटमेंट एवढी आहे की एकदा तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं, म्हणून मी व्हिडिओ बनवतोय। चला तर पूर्ण जर्नी मी तुम्हाला दाखवेल। फायनली इथे आलेलो आहे। जस्ट आत्ताच आमचे सिक्युरिटी चेक इन झालेला आहे, मी बाहेर आलोय। आता पूजा लवकरच येईल, ती पूजा पण आलेली आहे। चलो मी ओशन व्ह्यू दाखवतो, जे की आम्ही आता 2 दिवसासाठी समुद्र इथूनच पाहणार आहे। अरे सध्या तर समुद्र नाहीये, चालू होईलच। या आमच्या
या आमच्या मॅडम, ही TV, रिमोट, इथे ही काय, अच्छा ड्रायर, जाऊ द्या सध्या काही मला गरज नाही याची. आणि हा जो पोर्ट आहे हो अमेरिकन आहे, इथे का आपले आहे इंडियन पोर्ट पण आहे. मिरर, मॅडमचं मेल, तुला व्हिडिओ दाखवतो, सर्व दाखवतो. आता हा लाईव्ह जाणार आहे. हे आहे, इथे लॉकर दिलेलं आहे जर काही तुमच्याकडे सामान वगैरे असेल ठेवायला. लाईफ जॅकेट आहेत, होप याची काही गरज पडू नये, जर्नी चांगली होईल. जॅकेट. आता आमचं दाखवतो टॉयलेट बाथरूम. अरे हो, ये तो सुरू होती खतम हो गया. खूप कमी स्पेसमध्ये टॉयलेट आहे. 2 टॉवेल याची तर गरजच पडणार नाही. बेसिन, हे शॉवर. आणि मी असं ऐकलं होतं व्हिडिओमध्ये की इथे बेसिन, हा ठीक आहे, ओके, फ्लश दिलेला आहे. याआधी फ्लश नाही आहेत, प्रीमियम रूमला आहेत, त्यामुळं काही नाही धकलं. नाहीतर पेपरनेच काम दाखवावं लागलं असतं. चला ठीक आहे. एकंदरीत रूम खूप चांगल्या आहेत, तसा पैसा पण तसाच घेतलाय म्हणा. त्यामुळं काही नाही. चलो आता आम्ही एन्जॉय करतो. बाय बाय. लोकांना भरपूर आहे तिथे, अनलिमिटेड जेवण आहे. कळणार पण नाही की काय काय आहे, काय नाही. अनलिमिटेड. सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं म्हणजे ते जेवणाची एवढी भारी सोय आहे की तुम्ही शॉक होता. व्हरायटी एवढ्या की तुमच्या ताटात मावणार पण नाही आहे. आता आम्ही थोडं नाश्ता करतो, भूक लागली, सकाळपासून आम्ही काही खाल्लेलंही नाही आहे, त्यामुळं आता थोडं जेवण करतो. वाटलं जेवण ओशन व्ह्यूला करा, परंतु अजून शिप काही निघालेली नाही आहे. त्यामुळं कसं आता आम्ही हे इथले दगडे धोंडे माती पाहतो आणि नंतर पुन्हा येतो जेवायला. परंतु आता थोडं जेवण करतो. पूजा चला आता खूप भूक लागली, जेवण करतो आणि नंतर तुम्हाला पूर्ण दाखवतो. आता दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. नेमकंच आमचं जेवण झालंय. जेवण एवढं अति केलेलं आहे, तिथे एवढ्या व्हरायटीज होत्या की नाही एवढ्या व्हरायटीज होत्या की काय खाऊन काय नाही कंटाळा आला. तरी पण जेवलो, थोडा रूममध्ये आराम केला. आता आम्हाला एक कार्ड घेऊन बोलवलेलं आहे. 6व्या मजल्यावर आहोत सध्या आम्ही क्रूजच्या. इथे आता आम्हाला इन्स्ट्रक्शन देणार आहे की काय करायचं आहे क्रूजमध्ये, काय करायचं नाही, नाही तर उगं कुठून उडी मारसाल काय, म्हणजे असं काही करायचं करू नये म्हणून त्यासाठी एक 15-20 मिनिटाचा प्रोग्राम आहे, जे की त्यामध्ये ते सांगतील की कसं कसं काय सेफ्टीसाठी काय काय करायला पाहिजे काय नाही, हे असं काही माहिती देतील. आपला काय आहे ते आता काय काय माहिती देत तसं सांगेलच मी. आता हो, थिएटरमध्ये गर्दी होत आहे, तुम्ही बघू शकता की केवढं मोठं थिएटर आहे. या इथं आम्हाला आता ज्ञान देणार आहे, थोडंफार देतील. आणि भरपूर लोक आलेत आणि अजूनही येतच आहेत. तर इथं तुम्ही जर आला तर तुम्हाला बोर बिलकुल होणार नाही. मी एक ते चार्ट पाहिलं त्यांचा, त्यामध्ये पूर्ण होतं की 1-1 तासाचा टाईम दिलेला आहे की सकाळी 11 वाजता काय करायचे, 11:30ला कोणता प्रोग्राम आहे, 12:30ला काय, असं पूर्ण 2 दिवसाचा पूर्ण टाईम शेड्यूल फिक्स आहे त्याला, जेणेकरून तुम्हाला बिलकुल बोर होणार नाही. टाईम टू टाईम पूर्ण काही तुम्हाला येते. एंटरटेनमेंट आहे, पैसा वसूल ट्रिप आहे. आयुष्यात एकदा तरी या ट्रिपला या, मजे घ्या. मी तर फुल एन्जॉय करतो आहे. चला ठीक आहे, नंतर पुन्हा काय अपडेट असेल तर कळवेलच. कसिनो 6 रात्री चालू होते.
नेमकं जे हे पाहिलं मी द रॉयल शॉपिंगसाठी आहे, म्हणजे टी शर्ट पॅन्ट मग सगळ्या गोष्टी होत्या. तर त्याला किमती पाहिल्यात, किमती दाखवतो तुम्हाला. आता समजा ही एक हे शर्ट पाहिले, हे आहे जवळपास $21 आहे, म्हणजे 1800 रुपयाचं आहे. हे की मुंबईला तिथं पाहिलं होतं 100 रुपयाला पण महाग होते. इथं आहे एक टी शर्ट 1800 2000 रुपयाची येतं. म्हणजे हे शॉप हे फक्त पाहण्यासाठी आहे, घ्यायला तर आपला काही विशेष नाही, कारण तिथं 1.5 लाखापर्यंतच्या ड्रेस आहेत फक्त नुसते. ते फक्त पाहायचे आणि आपण आनंद घ्यायचा. आणि इथं बाकी गोष्टी पाहण्यासाठी एवढ्या काय येतात. बघून घ्या व्ह्यू कसा आहे. हे इथला व्ह्यू हे असा, हे 10 मजले आहेत. 10 मजले इथं पाहण्यासाठी एवढं काय आहे. आता थिएटरला जाणारच आहे मी, तिथे थिएटर पण दाखवेल तुम्हाला, एक एक दाखवतो. स्विमिंग पूलच्या बाजूला एक बार आहे आणि इथं 5च्या नंतर 3 दिवस अनलिमिटेड दारू आहे. तुम्हाला कोणती पाहिजे, जी दारूचं नाव भेटेल ती दारू इथे तुम्हाला अनलिमिटेड आहे. ते पाहून नाव काय, पूल बार, म्हणजे दारू पिया आणि स्विमिंग पूलमध्ये उड्या मारा. एवढी दारू पियायची की अनलिमिटेड. पण योग असा आहे माझा की मी काय दारू पित नाही. सांगतो आता शिप निघाली, जवळपास 5:30 वाजले, 5:30 वाजून गेले. शिप निघाली आणि स्विमिंग पूल आणि पार्टी चालू झालेली आहे. त्यामुळे ते एन्जॉय एवढा करणं चालू आहे की अनलिमिटेड. काय सांगा आता, काय काय करावं, काय पैसा वसूल ट्रिप आहे. एकदा नक्की या, व्हिजिट करा, एक नंबर आहे. आता आम्ही काय जरा फोटो सेशन करतो, बायको आहे सोबत. आता फोटो सेशन करतो इकडे. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट ही सांगायची होती की सुरुवातीला आपल्याला जे कार्ड देतात, रूम एक प्रकारची रूम कीज आहे, पण त्याचे फायदे एवढे दुसरे आहेत. इथे एक प्रकारचं हे ATM आहे. इथे आपल्याला रिचार्ज करावं लागतं यामध्ये. म्हणजे तुम्हाला काही खरेदी करायची असेल, शॉपिंग करायची असेल, एखादी ॲक्टिव्हिटी करायची असेल, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत भरपूर काही, तशा जर काही ॲक्टिव्हिटी आणि शॉपिंग करायची असेल तर तुम्हाला लागणार कार्ड. याशिवाय तुम्हाला शॉपिंग करताच येणार नाही. म्हणजे यामध्ये आधी पैसे टाकायचे आपण 5-10 हजार जे काही, आणि नंतर शॉपिंग करायची. तिथलं जे काही ट्रान्झॅक्शन होईल ते होईल डॉलरमध्ये. म्हणजे तुमचे पैसे आधी आपण या ATMमध्ये टाकल्यासारखे टाकणार आणि नंतर जी काही शॉपिंग करेल ती आपण डॉलरमध्येच करणार. हां, हे मला महत्त्वाचं वाटलं म्हणून तुम्हाला सांगावं वाटलं, म्हणून तुला बाकी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपडेट देतच राहील काय काय. आणि फिरण्यासाठी तर भरपूर काही सांगायचंच काम नाही. इथे 1-1 मिनटाचं आणि टायमिंग एवढं व्यवस्थित केलेलं आहे, मॅनेजमेंट एवढं आहे. तुमचे 2-3 दिवस इथे कसे जातील हे आपल्यालाही कळणार नाही. यांनी एवढं मॅनेजमेंट खूप जबरदस्त आहे. तुम्ही बघसाल तर इथे लोक भरपूर एन्जॉय करत आहेत. एन्जॉय करून करून थकलो आहे. वरी पार्टी चालू आहे डेक नंबर 10ला. आपण काही पित नाही, खात नाही, त्यामुळं त्या पार्टीमध्ये एवढा काही रस नाही आहे. नाहीतर लोक धुन मस्त मजा करत आहेत. छुट्टी है वो राहें सारी दुनिया की, इश्क जमाना चाहिए। तेरा होना क्या होना,
वो बड़ा बड़ा प्यार है मेरा धड़क धड़क जिया धड़क धड़क जाए तुझे देख देख सोना तुझे देख कर है जगना मैंने ये जिंदगानी संग तेरे बितानी तुझने बसी है मेरी जान आए धड़क धड़क जिया धड़क धड़क जिया धड़क धड़क जाए जिया। मित्रांनो हे आहे स्टारलाइट डिनरसाठी रेस्टॉरंट आहे, हे डेक नंबर 6 वर आहे। आता आम्ही जेवायला आलोय, इथं आता जेवण करीन। संध्याकाळचे 8:30 वाजलेत, आता आम्ही आलोय जेवायला। हे 5वा का 6वा मजला आहे काहीतरी, माहीत नाही एक्झॅक्टली। हो 5वा मजला आहे। आम्ही सकाळी दुपारी जे जेवण केलं होतं ते 10व्या मजल्यावर केलं होतं। आता संध्याकाळचं जेवण करतोय 5व्या मजल्यावर। इथे बघा, आता मी माझ्यासाठी घेतलेलं आहे थोडंफार पनीर मसाला तंदुरी वगैरे घेतलं। पूजाने अजून फ्रूट्स आणायला गेली। एकदा रेस्टॉरंट बघा किती भारी आहे। तुम्हाला जर बघायचं दुसरा मजला तिथे एक आहे, खाली लोक बसलेले आहेत, लोक येत आहेत। रात्री 10 पर्यंत असते। पूजा काय आणलंस तू, दाखव। फ्रूट्स आणलेत, म्हणजे एका प्लेटमध्ये मावणार नाही एवढं। आता मी तुम्हाला थोड्या वेळानं दाखवेल की गुलाबजामुन नाही आहेत ना, हा नक्कीच खाईल मी, नक्कीच खाईल। म्हणजे हे इथंच चमचे आहेत, नाही आहेत का? ठीक आहे, 2 घेऊन ये चम्मच। इथं व्हरायटी एवढी आहे जेवणासाठी, जे फूड लवर आहेत त्यांनी तर अवश्य इथे यायला पाहिजे। म्हणजे तुम्ही कंटाळसाल पण व्हरायटी एवढी खाणं होणार नाही तुम्हाला, एवढं काय आहे। म्हणजे इथे पैसे घेतात तशी क्वालिटी पण आहे, काही विषय नाही। माझा अनुभव खूप बेस्ट राहिला आहे। मला तर वाटते हे 2 दिवस संपूच नाही, 1 दिवस तर जवळजवळ संपत आलेला आहे। बघू आता कसं काय होते। आता एवढं जेवण लवकर आवरतो आणि नंतर उरी 10व्या मजल्यावर अजून पार्टी आहे, तिथे आम्ही पार्टीसाठी जाऊ। नवीन काय आहेत, एक दुसरं म्हणजे एक थिएटर आहे इथे, म्हणजे ते बल्ले बल्ले वगैरे असं काही वेगळे शो होतात। आमचं आज काही जाणं नाही झालं। बघू आता वेगवेगळे प्रोग्राम जे काय आहेत ते मी तुम्हाला सांगेलच। सध्या आता भूक लागली, लवकरात लवकर आम्ही जेवण करतो आणि नंतर तुम्हाला अपडेट करतो। पूजाने स्पेशली माझ्यासाठी गुलाबजामुन आणलेले आहेत, ते टेस्ट करतो। टेस्ट म्हणजे आपलं डायरेक्ट खाणंच असते। एक नंबर आहे। इथल्या जेवणाला काही पाहायचंच काम नाही, जेवण एक नंबर आहे। आता मी काही जास्त व्हिडिओ बनवत बसत नाही, आधी जेवणावर फोकस करतो। भूक लागलेली एवढं काय सांगावं होतं तुम्हाला, थकलो आहे आम्ही, त्यामुळं आधी जेवण करतो। मीठ नाही, ही पाकळी थकलेली आहे, मस्त जेवण करून आता जेवण करतो आणि जेवण केल्यानंतर अपडेट देतो। ओके चला, जेवण झालेलं आहे। आता तुम्हाला आता 10व्या मजल्यावर जातो, तिथं पार्टी चालू आहे। आता फुल जेवण झाले, आता 1-1.5 घंटा मस्त नाचायचं, बिंदास उड्या मारायच्या, म्हणजे जिरवायचं। पुन्हा 12:30 वाजता जेवणाची व्यवस्था केलेली आहे। 24 तास जेवण आहे, अजून काही जे आहे ते आहे। 12:30-1 वाजता आता इथं काय काय मेन्यू होतात तेही तुम्हाला दाखवतो। चला पूजा, बॅग घे आणि बॅग घे। तुम्हाला जवळजवळ तुम्हाला रेस्टॉरंट पूर्ण दाखवतो, त्याचं कसं आहे, काय आहे, मेन्यू इथे मेन्यू काय आहेत तेही दाखवतो।
आता नेमकंच तुम्हाला जे दाखवलं खाली, हां नाही तेच ना, खाली जे होतं व्हेज नॉनव्हेज मिक्स होतं आणि दुसऱ्या जो मजल्यावर आलेले इथे पूर्ण जैन फूड आणि प्युअर व्हेजवालेच हे रेस्टॉरंट आहे. एकंदरीत इथं तुम्हाला सर्वच काही भेटून जाईल. रात्रीचे 10:30 वाजत आहेत. आता 10:30 वाजता एक इंडियन सिनेमॅटिक शो काहीतरी आहे. आता बघू नेमका काय शो आहे. आम्ही येऊन बसलो, इतका नुसता डान्स केला, डान्स इतका करून डोकं दुखायला लागले म्हणून म्हणलं आता आराम करा, मस्त AC मध्ये आता बसलो आहे. आणि शो 10:30चा आहे, 10:15 वाजलेले आहेत. तेव्हापासूनच इथं बघा किती लोक आधीच येऊन बसलेले, एवढे लोक येऊन बसले. शो अजून काहीच चालू नाही, परंतु जागाच भेटत नाही, त्यामुळे आम्ही पण लवकर येऊन बसलो. आता बघू शो बघतो कसा काय वाटला ते तुम्हालाही सांगतो. व्हिडिओ जर घेऊ देत असतील तर व्हिडिओ घेतो आणि तुम्हालाही दाखवतो. चला पाहू, आता आम्ही शो पाहतो आणि नंतर तुम्हाला सांगतो. ओके. कंटाळायला पण आज मी झोपणार नाही. 1:30-2 वाजता शिपवरच फिरणार इकडं तिकडे, आणि झोप आली तर नंतर मग बघू काय होते ते. आमच्या मॅडम पण खूप थकल्यात आता, पण तरी पण एवढा डान्स केला आम्ही दोघांनी. मी एवढं कॉलेजला लाजत होतो डान्स करायला, शाळेत लाजत होतो, पण इथं नाही. इथं सगळे अनोळखी होती, आपल्याला ओळखणार कोण होतं. फुल नाचलो, काही विषय नाही. आता इथे पण पाहू काय होते काय नाही. इथे जाऊन नसतो का आता स्टेज नाही, आता इथे जाऊ देत नाही स्टेजवर, नाही तर इथं स्टेजवर जाऊनही नाचलो असतो. काय विषय नाही. बघू आता कोणता शो आहे ते कळेल आणि नंतर मी तुम्हाला कळवतो. ओके.